तर नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडला। यावेळी मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर मंत्री पंकजा मुंडे असल्याचं पाहायला मिळालं। आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज तुमच्या घरात राहत होता का असं म्हणत मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला। पाहूया। पंकजा मुंडेंनी भगवानगडावर दसरा मेळावा घेतलाय, तर दुसरीकडे नारायणगडावर मेळावा घेत जरांगेंनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला। गुलामीचं गॅझेट लागू करणं कितपत योग्य आहे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं। यावरून मनोज जरांगे भडकले। भारत स्वतंत्र झाला आणि लोकशाही स्वीकारली, तरी देश गुलाम असताना आणलेल्या गॅझेटला स्वीकारणं कितपत योग्य आहे? तसंच गॅझेटमधील नोंदी एका समाजासाठी मान्य करायच्या आणि दुसऱ्या समाजासाठी नाकारायच्या हे योग्य नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या। गुलामीचं गॅझेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅझेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे तुम्ही आमचे। मग आता आमचं गुलामीचं गॅझेट हे निजामचं। बर ठीक, मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला, मग तुम्ही कोण? गुलाम शब्दावरून जरांगेंनी मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त केलाय आणि येणाऱ्या निवडणुकीत पंकजा मुंडेंकडून उभ्या राहणाऱ्या मराठ्यांना पाडण्याचं आव्हान जरांगेंनी दिलंय। हे मराठ्याच्या पैदाशी हो, तुमची खास पैदाश आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणलंय। करतो का प्रचार झक माऱ्या? मग आपली जर गुलामीचे पैदाश आहे असं जर त्यांचं म्हणणं आहे, तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा व्हाव द्या ना। दया माया थोडी कमी करा। जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खपा खप पाडायचे, तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या। शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो, आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो। माया नादी लागायचं नाही। तुम्ही 12चे तर आम्ही 14चे मग तसल्या भानगडीत पडायचं नाही। शांत राहून द्यायचं।